जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 22 नोव्हेंबर इसवी सन 1679. छत्रपती शिवाजी महाराज सन 1679 मध्ये औरंगाबाद स्वारीवर होते. त्यावेळी दिलेर खान आपला विजापूरचा वेढा उठवून महाराजांना शह देण्यासाठी पन्हाळ्याच्या रोखाने निघाला. दिलेर खानासोबत यावेळी शंभूराजे होते. जालगिरीवरून कूच करून त्यांनी तिकोट्यावर धाड घातली. गावे लुटण्याबरोबरच दिलेर खानाने तिथल्या प्रजेची कत्तल करणेही सुरू केले. तिकोट्याहून अथनीला आलेल्या दिलेर खानाने ते शहर लुटून प्रचंड संख्येने माणसे कैद केली आणि या कैद्यांची कत्तल उडवण्यास प्रारंभ केला. शंभूराजेंनी दिलेर खानाच्या या कृत्याला विरोध केला. या मुद्द्यावरून दिलेर खान आणि शंभूराजेंचा वाद टोकाला गेला. यावेळी शिवाजी महाराज आणि विजापूरकर यांच्यात सलोखा होता. तिथे असलेल्या महाराजांच्या माणसांनी गुप्तपणे शंभूराजेंची भेट घेतली. महाराजांनीही शंभूराजेंना परत स्वराज्यात येण्याबद्दल पत्र लिहिले होते. शंभूराजेंच्या मनावर या गोष्टीचा परिणाम होऊन त्यांनी स्वराज्यात परत जायचे नक्की केले. ठरल्या योजनेनुसार शिवाजी महाराजांच्या माणसांनी दिलेर खानाच्या पक्क्या बंदोबस्तातून शंभूराजेंची सुटका केली. 22 नोव्हेंबर इसवी सन 1687. गोवळकोंड्याची कुतुबशाही जिंकून घेतल्यावर औरंगजेबाने त्या राज्यातील जो भाग कर्नाटक प्रांतात होता तो जिंकण्यासाठी कासिम खान या सरदाराला मोठे सैन्य देऊन रवाना केले होते. हे सैन्य एप्रिल 1687च्या सुमारास कर्नाटकात पोहोचले. त्यांनी तुमकूर, चिकनहळ्ळी, चंद्रगिरी व पेनुगुडा ही म्हैसूर राज्यातील शहरे जिंकली व पुढे ते बेंगलोर पर्यंत गेले. कर्नाटकातील बरेचसे गड मुघलांनी घेतले होते. शिवाय पुलिकत आणि सॅन्थोमा येथील सुभेदार मुघलांना शरण गेले होते. कासिम खानच्या नेतृत्वाखाली जिंजी आणि त्याभोवतालचा प्रदेश जिंकण्यासाठी मुघल सैन्य आगेकूच करत होते. मुघल सैन्याची दुसरी एक तुकडी मच्छलीपट्टणमच्या आसपास गेली होती. मद्रासकर इंग्रजांनी कोनिमोरच्या वखारीला पाठवली. 22 नोव्हेंबर इसवी सन 1704. सुवर्णदुर्गाचे सुभेदार अचलोजी मोहिते यांच्याकडे सैनिक म्हणून नोकरीस आलेल्या कान्होजी आग्रे यांनी आपल्या स्वभावाने सर्वांशी जवळीक निर्माण केली. पुढे त्यांनी कुलाब्याचे आरमार प्रमुख सिधोजी गुजर यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली. संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर कान्होजी आंग्रे दुय्यम सरखेल म्हणून नियुक्त झाले. त्यांनी आपली दूरदृष्टी आणि पराक्रमाच्या जोरावर कोकणपट्टीवर मुघल आणि सिद्धीशी टक्कर देत आपले आरमार बळकट करण्यास सुरुवात केली. आपले आरमार इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या तोडीचे बनवण्यासाठी त्यांनी नवीन लढाऊ जहाज बांधणे, बंदुकीच्या नव्या आणि दारू तयार करणे सुरू केले. कान्होजी जवळ यावेळी 16 ते 30 तोफा असलेली 10 गुराबं आणि 4 ते 10 तोफांची 50 गलपदे होती. सन 1704च्या नोव्हेंबर महिन्यात कान्होजींनी आपली 7 जहाजे पेणच्या नदीत नांगरून ठेवली होती. त्यांनी कोणतीही हालचाल न करता इंग्रजांचे मुंबई बेट आणि मुख्य भूमी यातील दळणवळण तुटले होते. आपले आरमार काय करू शकते हे त्यांनी इंग्रजांना जाणवून दिले होते. कान्होजी आंग्रे यांनी पेणच्या नदीत आपली जहाजे नांगरून ठेवली. 22 नोव्हेंबर इसवी सन 1718. दुर्गादास राठोडचा मृत्यू. यांचा जन्म 13 ऑगस्ट 1638 मध्ये झालेला. औरंगजेबकालीन एक स्वामीनिष्ठ व स्वदेशाभिमानी राजपूत. जोधपूरच्या जसवंतसिंग राठोडचा मंत्री अजकर्ण याचा मुलगा. वडिलांप्रमाणे त्याने जसवंत सिंगाची प्रामाणिकपणे नोकरी केली. जसवंत सिंगच्या मृत्यूनंतर म्हणजेच 1678 मध्ये जन्मलेला त्याचा मुलगा अजित सिंग याला गादी मिळू नये व जोधपूरचे राज्य खालसा करावे म्हणून औरंगजेबाने नाना तऱ्हेची कुटील कारस्थाने रचली. परंतु दुर्गादासाने मोठ्या चातुर्याने व धैर्याने अजित सिंगाला औरंगजेबाच्या तावडीतून वाचवलं आणि वाढवलं. 1681 मध्ये राजपुतांच्या सहकार्याने औरंगजेबाचा मुलगा अकबर यांनी बापाविरुद्ध बंड केलं. तेव्हा मोगलांच्या पाठलागातून अकबराला वाचवण्यासाठी दुर्गादास त्याला दक्षिणेस संभाजीच्या आश्रयास घेऊन गेला. 1687 साली अकबर इराणला गेल्यानंतर त्याच्या 2 मुलांना घेऊन दुर्गादास जोधपूरला गेला.
त्याने व अजित सिंग यांनी गेलेला मुलूक परत मिळवण्यासाठी मोगलांविरुद्ध लढा सुरू केला. अकबराची मुले ताब्यात मिळवण्यासाठी मोगलांनी 1694 साली दुर्गादासाशी तह केला. अजित सिंगाला औरंगजेबाने क्षमा करून त्याला जालोर, सांचोर, सिवाना हे परगणे आणि दुर्गादासला 30,000ची मनसबदारी दिल्यानंतरच 1698 मध्ये दुर्गादासाने मुले स्वाधीन केली. 1702 मध्ये दुर्गादासाने अजित सिंगाच्या सहकार्याने मोगलांविरुद्ध पुन्हा बंड केले, पण ते यशस्वी होऊ शकले नाही. 1704 मध्ये औरंगजेबाने दुर्गादासाला क्षमा करून त्याला गुजरातमध्ये त्याचे पूर्वीचे पद दिले. 1709 साली दुर्गादासाने अजित सिंगला जिद्दीने जोधपूरची गादी मिळवून दिली, पण पुढे अजित सिंग दुर्गादासाचे उपकार विसरला आणि त्याने त्यास आपल्या राज्यातून हाकलून दिले. अजित सिंगासाठी इतकी वर्षे झटून शेवटच्या काळात त्याला उदयपूरच्या महाराण्यांकडे नोकरी करावी लागली. त्याचे चारित्र्य शुद्ध व कर्तृत्व मोठे होते. 22 नोव्हेंबर इसवी सन 1660 पानिपत येथील मुक्कामाच्या काळात अब्दालीशी ज्या 2 मोठ्या चकमकी झाल्या त्या केवळ शिंदे आणि होळकरांमुळे जिंकल्या गेल्या याबाबत कोणाचेही दुमत नाही. दोघांना तात्काळ राखीव कुमकेची मदत मिळाली असती तर मराठे तेव्हाच जिंकले असते, याबद्दलही इतिहासकारांना संशय नाही. 22 नोव्हेंबर 1760 रोजी वजीर शाहवली खानाशी झालेले युद्ध निर्णायक ठरले असते. शिंदे होळकरांनी अफगाणी फौज अक्षरशः कापून काढली. सुजा व नजीबांनी अधिकची कुमत पाठवूनही वजीराला व त्याच्या सैन्याला पळावे लागले. शिंदे होळकरांच्या फौजांनी त्यांचा पार अब्दालीच्या छावणीपर्यंत पाठलाग केला. लष्कराची ही अवस्था पाहून छावणीतील अफगाण रोहिल्यांनीही पळ काढायला सुरुवात केली.